17वा पाठ बघूया. मलेशिया. मलेशिया हा आशिया खंडाच्या आग्नेय भागातील एक देश आहे. मलायाचे द्वीपकल्प, बोर्नियो बेटातील सारावाक व साबा प्रांत हे मलेशियाचे भाग आहे. मलाया द्वीपकल्पाच्या भागास पश्चिम मलेशिया म्हणतात, तर सारावाक व साबा प्रांतांना पूर्व मलेशिया म्हणतात. द्वीपकल्पाचा भाग आणि बोर्नियो बेट यांच्या दरम्यान दक्षिण चीन समुद्र आहे. या समुद्रामुळे हा देश विभागला आहे. बघा, कोणत्या समुद्रामुळे हा देश विभागला आहे, तर दक्षिण चीन समुद्रामुळे हा देश विभागला आहे. विस्तार व सीमा बघूया. बघा, विस्तार व सीमा का दिला आहे आपल्याला, कारण विस्तारामुळे माहिती होते की ते विषुववृत्ताजवळ आहे की दूर आहे. जवळ असेल तर तिचं हवामान कसं असेल. आपण विस्तार बघूया. मलेशियाचा विस्तार सुमारे 1°03' ते 7°30' उत्तर अक्षवृत्तावर व 99°40' ते 119°15' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. हा देश विषुववृत्तीय भागात येतो. बघा, विषुववृत्तीय भागात येतो. 1°03' ते 7°30' विषुववृत्ताच्या खूप जवळ येतो. समोर बघूया. पश्चिम मलेशियाच्या उत्तरेस थायलंड, पूर्वेस दक्षिण चीन समुद्र, दक्षिणेस सिंगापूर, पश्चिम व नैऋत्येस मलाक्काची सामुद्रधुनी. हे सामुद्रधुनी लक्षात राहू द्या. पूर्व मलेशिया पूर्णपणे बोर्नियो बेटावर आहे. हा बोर्नियो बेट लक्षात राहू द्या. पूर्व मलेशिया पूर्णपणे बोर्नियो बेटावर आहे. बघा, याच्या वायव्य व उत्तर भागात दक्षिण चीन समुद्र, ईशान्येस लुसू समुद्र, हे लुसू समुद्र लक्षात राहू द्या, व पूर्वेस सेलेब्रिज समुद्र आहे आणि दक्षिणेस इंडोनेशिया हा देश आहे. सारावाक व साबा प्रांताच्या दरम्यान किनाऱ्यालगत ब्रुने हे चिमुकले राष्ट्र आहे. प्राकृतिक रचना बघूया. पश्चिम मलेशियाचा मध्यवर्ती भाग डोंगराळ असून किनारपट्टीलगत छोटी मैदाने आहे. येथे बंजारन टीटी वांगसा या पर्वतरांगा दक्षिण उत्तर दिशेत पसरलेल्या आहे. हे लक्षात राहू द्या. पर्वतरांगा मलेशिया संदर्भात आहे. त्यांची उंची उत्तरेस 1500 मीटर असून दक्षिणेकडे ती कमी होत गेली आहे. दक्षिणेकडील जोहर टेकड्यांची उंची 150 मीटर आहे. ही पर्वतरांग या भागातील जलविभाजक आहे. जलविभाजक हा शब्द कुठे ऐकला होता आपण, लक्षात घ्या. यात उगम पावणाऱ्या नद्या कमी लांबीच्या आहे, हे सुद्धा ऐकलं होतं. पाहांग ही सर्वात लांब नदी आहे, जलविभाजक आहे आणि यात उगम पावणाऱ्या नद्या कमी लांबीच्या आहे. हे आपण सह्याद्री संदर्भात बघितलं होतं. हे तुम्हाला लगेच असं वाचलं तर लक्षात आलं पाहिजे महत्त्वाचे पॉईंट्स. इथे बघा, पूर्वेला दक्षिण चीन समुद्राला मिळते. पेराक ही दक्षिण वाहिनी नदी मलाक्काच्या सामुद्रधुनीस मिळते. पूर्व मलेशियाचाही बराच भाग पर्वतांनी व्यापलेला आहे. साबा राज्यातील गुनुंग किनाबालू हे मलेशियातील सर्वात उंच शिखर आहे. येथील किनपतांगान ही नदी जलप्रवाहासाठी उपयुक्त आहे. सारावाकमध्ये गुनुंग मुरुट हे उंच शिखर आहे. राजांग येथील सर्वात लांब नदी आहे. हवामान बघूया. हवामान बघू. मलेशिया विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे येथील हवामान उष्ण आहे. येथे वेगवेगळे ऋतू आढळत नाही. सर्वसाधारणतः तापमान जास्त असले तरी उंच पर्वतीय भागात ते कमी असते. मलेशियात वर्षभर पाऊस पडतो. बघा, मलेशियात वर्षभर पाऊस पडतो. हवा आर्द्र असते. वार्षिक सरासरी पाऊस 25 सेमी इतका पडतो. सारावाकमधील पेंग्युनगन इराण या भागात सर्वात जास्त म्हणजे 600 मिमी पाऊस पडतो. वनस्पती या देशात विषुववृत्तीय सदाहरित वने आढळतात. यात प्रामुख्याने ओक, एबनी, मोहगनी, साग, रबर इत्यादी वृक्ष आढळतात. किनारपट्टीला खारफुटी वनस्पतीचे विविध प्रकार आढळतात. हे बघा, खारफुटी वनस्पती कुठे आढळते, किनारपट्टीजवळ. प्राणी या वनात वानर, माकड, हरिण, रानडुक्कर, गेंडे, हत्ती, अस्वले, वाघ हे प्राणी आढळतात. तसेच नद्यांमध्ये मगरी आढळतात. येथील ओरांग उटान ही माकडाची जात पर्यटकांचे आकर्षण आहे. ही माकडाची जात तुम्हाला माहिती हवं कुठची आहे, मलेशिया. हे आकृती बघा, इथे ओरांग उटांग हे माकडाची जात दिलेली आहे. समोर बघूया. विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे या देशात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र रबराचे मळे, इतर शेतीचा विस्तार व पर्यटनामुळे जैवविविधतेस धोका निर्माण झाला आहे. अनेक वनस्पती व प्राण्याच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही या देशातील मुख्य पर्यावरणीय समस्या आहे. अशा प्रजातीचे संरक्षण व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होत आहे. व्यवसाय बघूया. शेती. मलेशिया हा शेतीप्रधान देश आहे. उष्ण व दमट हवामान, भरपूर पाऊस
या अनुकूल परिस्थितीमुळे येथे विस्तीर्ण क्षेत्रावर भातशेती करतात. नारळ व तागफळे यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पाम तेलाच्या निर्यातीत हा देश अग्रेसर आहे, हे लक्षात राहू द्या. पाम तेलाच्या निर्यातीत अग्रेसर आहे मलेशिया. डोंगर उतारावर रबराचे मळे आहे. याशिवाय मिरी, लवंग इत्यादी मसाल्याच्या पदार्थाचेही उत्पादन येथे होते. आपण आकृती बघूया. स्टेट बोर्डमध्ये आपल्याला ही आकृती दिली आहे प्रमुख शहरांची. इथे बघा दक्षिण चीन समुद्र दिला आहे. इथे बघा पूर्व मलायाचे द्वीपकल्प दिला आहे. इथे सारावाक दिला आहे, हे बघितलं होतं आपण. साबा प्रांत. इथे बघा सुलू समुद्र आहे. या ठिकाणी सेलेबी समुद्र आहे. उत्तरेमध्ये व्हिएतनाम दिला आहे. थायलंडचे आखात. इथे सिंगापूर दिला आहे. इथे बघा सामुद्रधुनी दिला आहे. बोर्नियो बेट हे मलेशियाच्या संदर्भात आहे, लक्षात राहू द्या. समोर बघूया मासेमारी बघूया. मलेशिया देशाच्या दोन्ही भागांना लांब समुद्रकिनारा लाभला आहे, त्यामुळे मासेमारी हा तेथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. सागरी मासेमारीबरोबरच मलेशियातील नद्या, कालवे, सरोवर इत्यादी ठिकाणीही मासेमारी उद्योग चालतो. बिलीस, उदांग, देहाल इत्यादी माशांचे प्रकार मिळतात. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी ट्रॉलर्स, कृत्रिम धाग्याची जाळी, यांत्रिक बोटी वापरतात. खाणकाम बघूया. या देशात सोने, कथील, लोह, तांबे, बॉक्साईट इत्यादी धातू, खनिजे तसेच खनिज तेलाचे साठे आहे. व्यापारीदृष्ट्या या खनिजांना खूप महत्त्व आहे. कथलाच्या उत्पादनात मलेशिया अग्रेसर आहे, हे लक्षात राहू द्या. कथल उद्योग बघू. इथे रबरापासून विविध वस्तू बनवणे हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. मासे वाढवणे ते हवाबंद डब्यात भरणे, नारळ व ताडफळापासून तेल काढणे, वेत व बांबू यापासून विविध वस्तू तयार करणे, लाकडापासून फळ्या, ओंडके, फर्निचर बनवणे, कापड विणणे इत्यादी विविध प्रकारचे उद्योग या देशात आहे. येथे खनिज तेलावर आधारित व्यवसाय वाढत आहे. मलेशियात लाकूड व कोळसाही पारंपरिक ऊर्जा साधने वापरत आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायूचाही ऊर्जा साधन म्हणून उपयोग केला जातो. वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडे येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहे. व्यापार बघूया. मलेशियाचा व्यापार प्रामुख्याने जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, भारत, थायलंड, रशिया या देशांशी चालतो. मलेशिया अन्नधान्य, साखर, रसायने, लोह आणि पोलाद, कापड इत्यादीची आयात करतो. रबराच्या वस्तू, लाकूड व लाकडाच्या वस्तू, कथील, नारळ, पाम तेल, अननस, विजेवर चालणारे उपकरण, खनिज तेल इत्यादी वस्तू हा देश निर्यात करतो. वाहतूक बघूया. मलेशियाचा बहुतेक भाग डोंगराळ असल्यामुळे वाहतुकीच्या साधनाचा फारसा विकास होऊ शकला नाही. पण अलीकडे या डोंगर रांगांमधून रस्ते व लोहमार्ग बांधण्यात आले आहे, त्यामुळे वाहतूक सुलभ होऊ लागली आहे. लांब किनाऱ्यामुळे जलमार्ग विकसित झाले आहे. केलांग, मेलाका, कॉन्टान ही या देशातील प्रमुख बंदरे आहे. क्वालालंपूर, जोहोर, बारू इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लोकजीवन बघूया. लोकजीवन या देशाच्या समुद्रकिनारी व मैदानी भागात लोकवस्ती दाट आहे. त्या मानाने पर्वतीय भागात लोकवस्ती विरळ आहे. सेमंग, साकाई हे भटक्या जमातीचे लोक पर्वतीय भागात राहतात. हे सेमंग आणि साकाई हे काय आहे तर भटक्या जमातीचे लोक आहे, लक्षात राहू द्या. मैदानी भागात प्रामुख्याने मले लोकांची संख्या जास्त आहे. त्याशिवाय चीनी व भारतीय मूळ असलेले लोकही येथे आहे. या देशाची मले ही भाषा आहे. बघा या देशाची राष्ट्रभाषा काय आहे? मले. इंग्रजी, चीनी, तमिळ या भाषासुद्धा बोलल्या जातात. सॉकर व घोड्यांच्या शर्यती हे मलेशियातील प्रसिद्ध खेळ आहे. भात, नारळ, मासे व इतर फळे हे आहारातील प्रमुख घटक आहे. पर्यटन व प्रमुख शहरे बघूया. मलेशियातील किनारे, पर्वतावरील हरितवने, सरोवरे आणि सुंदर निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. येथील सागरी जीवसृष्टी व रंगीबेरंगी प्रवाळ विशेष लोकप्रिय आहे. बघा प्रवाळ आपण कुठे ऐकलं होतं? पुत्रजया बघू. पुत्रजया ही मलेशियाची नवीन प्रशासकीय राजधानी असून हे एक अत्यंत आधुनिक शहर आहे. बघा हे पुस्तक पुराण आहे म्हणून यामधलं माहितीसुद्धा पुराणीच असेल, हे लक्षात घ्या. या शहरात अनेक उद्याने आहेत, त्यामुळे या शहरास उद्यानाचे शहर असेही म्हणतात. बघा कोणत्या शहरास उद्यानाचे शहर म्हणतात?
पुत्रजया या शहरात निसर्ग व संगणक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट मिलाफ साधण्यात आला आहे. त्यामुळे हे शहर पर्यटकाचे आकर्षक बनले आहे. क्वालालंपूर बघूया. ही मलेशियाची आर्थिक राजधानी आहे, हे लक्षात राहू द्या. हे शहर कथील व रबर उत्पादनाचे मोठे क्षेत्र असलेल्या खोऱ्यात वसले आहे. किता खोऱ्यात वसले आहे. हे उद्योगधंदे, व्यापार, पर्यटनाचे केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ट्विन टावर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटन येथे येते, हे लक्षात राहू द्या. ट्विन टावर. जॉर्ज टाउन हे शहर एका बेटावर वसले आहे. कथलाच्या उद्योगासाठी हे प्रसिद्ध आहे. पेराक हे शहर पेराक नदीच्या किनारी वसले आहे. येथे या देशातील लोह खनिजाची प्रमुख खाण आहे. निअहा हे बोर्निओ बेटावरील महत्त्वाचे शहर आहे. हे बोर्निओ बेट लक्षात राहू द्या. या भागात देशाचे प्रमुख तेल उत्पादन क्षेत्र आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. प्रश्न बघा. मलेशियाच्या मैदानी भागात रिकामी जागा या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. मले लोकांची संख्या जास्त आहे. पेराक ही रिकामी जागा वाहिनी नदी आहे, हे आपल्या महत्त्वाचं नाही. जॉर्ज टाउन हे शहर रिकामी जागा या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. इथे बघा वरती कथलाच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे जॉर्ज टाउन. समोर बघूया. या ठिकाणी काही माहिती दिली आहे ते बघूया. मुलू गुहा जगातील सर्वात मोठी गुहा म्हणून मुलू गुहा या पूर्व मलेशियातील सारावाक प्रांतातील गुहेचा उल्लेख केला जातो. ही गुहा चुनखडकाच्या प्रदेशात तयार झालेली आहे. हिची लांबी 32 किमी आहे तर रुंदी 5 किमी आहे. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, फक्त एवढंच लक्षात राहू द्या. जगातील सर्वात मोठी गुहा म्हणून मुलू गुहाचा उल्लेख आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.